हरे कृष्ण. तर श्री ईशोपनिषद मंत्र कुठपर्यंत आलो होतो आपण? 7. ठीक आहे, थोडस आपण उजळणी करूया. तर बेसिकली ईशोपनिषद मध्ये आपण गीतेमध्ये बहुतांश जे जे मुद्दे घेतले आहेत, तर गीता ही उपनिषदच आहे. त्याच्यात हे थोडे जे प्रमुख मुद्दे आहेत, जे भगवान ईश्वर नियंत्रक हे की नाही कसे आहेत, तर त्याबद्दलचे हे रिपीटेड आहेत. तर त्यात भगवंतांच्या शक्त्या काय, कशा प्रकारे कार्य करतात वगैरे, याच्यावर आपण भर देणार आहोत. आपण भर देत बघितले आहेत 7 पर्यंत, पण त्यातल्या त्यात काय काय आपण बघूया. तर आपण बघितलं की परास्य शक्ती विविधे श्रूयते. भगवंतांच्या असंख्य शक्त्या आहेत, ज्या स्वाभाविकी ज्ञान बलक्रियाच्या, ज्या भगवंतांच्या इच्छेनुसार ऑटोमॅटिक काम करतात. आपल्याला ऑटोमॅटिक काम होत नाही. बटन बंद करायचं तर आपल्याला उठून बटन बंद करावं, पण स्वाभाविकी ज्ञान बलक्रिया. तर त्या असंख्य शक्त्यांमधनं 3 प्रमुख शक्ती आहेत. त्या कुठल्या आहेत? अंतरंगा शक्ती आणि तटस्थ शक्ती. तर अंतरंगा शक्ती म्हणजे कुठे आहेत? ही जी भगवंतांची गोलोक वृंदावन म्हणजे जे जिथे नित्य जे सिद्ध लोक राहतात, म्हणजे जे आपण नित्यबद्ध लोक आहेत, जे जे अक्षर अक्षर आपण बघितलं 18व्या अध्यायामध्ये. अक्षर म्हणजे काय? म्हणजे जे आपण भौतिक जगात आहोत, आणि अक्षर म्हणजे जे पुढे आहेत आध्यात्मिक जगात. तर अंतरंगा शक्तीच्या प्रभावामध्ये राहणारे कोण आहेत? ते जे नित्य मुक्त आहेत, आणि जे नित्यबद्ध आहेत, जे भौतिक जगात आहेत, ते बहिरंगा शक्तीच्या. तर बहिरंगा शक्ती म्हणजेच भौतिक सृष्टी, आणि त्याच्या अंडर राहणारे आपण नित्यबद्ध म्हणजे तटस्थ शक्ती. तर एक शक्ती आहे जी माया शक्ती म्हणतो, त्यालाच आपण म्हणतो बहिरंगा शक्ती, जिने हे विश्व म्हणजे बेसिकली हे भौतिक सृष्टी म्हणजे ही मायाने बनवलेला दुर्ग आहे, म्हणजे जेल आहे. पण त्यात आपण जे आहोत, आपण अंतरंगा शक्ती म्हणजे बेसिकली पराशक्ती आहोत आपण भगवंतांची अंश असल्या कारणाने. पण आपल्यावर आपलं जे जे स्वातंत्र्य आहे, तुटपुंज स्वातंत्र्य आहे, त्याचा दुरुपयोग करण्याकडे आपल्याला काय मुभा आहे. त्यामुळे आपण तटस्थ म्हणजे काठावर असल्या कारणाने बहिरंगा शक्तीत पण पडू शकतो, आणि समजा आपण या स्वातंत्र्याचा सदुपयोग केला तर आपण अंतरंगा शक्तीमध्ये पण जाऊ शकतो. म्हणून आपल्याला तटस्थ म्हणतात. तर या झालेल्या आहेत या 3 प्रमुख शक्ती आहेत भगवंतांच्या. ते लक्षात घ्या. तर तटस्थ म्हटलं की मग त्यात सगळे झाले. कोण आले? सगळ्या ब्रह्मांडातले सगळे जीव आले. 14 लोकांमधले सगळे जे लोक, सगळे जे जीव आहेत, जे जे विविध 84 लक्ष योनीमध्ये आहेत, ते सर्व कोण आहेत? तटस्थ शक्ती भगवंतांची आहेत. स्पिरिट सोल म्हणजे आत्मा आहेत, ते भगवंतांचे अंश आहेत. सच्चिदानंद अंशरूपी आहे. पण भौतिक जगावर प्रभुत्व गाजवण्यासाठी काय करतात? ते वस्तूला स्वीकारतात, म्हणजे वस्तूला स्वतःचं अस्तित्व समजतात. मॅटर, भूमी रापून आलो वायू खम मनोभूत, हे सगळं आपण बघतो की माझं शरीर आणि माझा आत्मा म्हणजे हे सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर मी आहे. त्यामुळे आपण या बहिरंगा शक्तीमध्ये असं समजा. हा एक पॉइंट आपण बघितला. त्यानंतर आपण बघतो की मंत्र 5 मध्ये हा प्रश्न विचारला की भगवंत काय करतात? चालतात आणि चालत पण नाही, अतिशय दूर आहे आणि निकटस्थ पण आहे, प्रत्येक वस्तूमध्ये आहेत आणि बाहेर सुद्धा आहेत. तर या गोष्टी एखादा जो ज्याला आध्यात्मिक म्हणजे भगवंतांबद्दल, भगवंतांच्या शक्त्यांबद्दल माहित नसेल, तर तो म्हणेल की हे कसं काय शक्य आहे? विरोधाभास आहे, हे की नाही? विरोधाभास आहे की नाही? कुणी एकतर चालेल किंवा नाही चालेल, एक तर दूर असेल किंवा जवळ असेल. तर म्हणून या आपल्या चर्मचक्षुने किंवा आपल्या भौतिक बुद्धीने आपण अंतरंगा शक्ती जी ज्यांच्या अंडर आहे त्या भगवंतांना जाणू शकत नाही. तर त्यांचे कार्य अचिंत्य आहे. त्यांच्या शक्त्या ज्या आहेत त्या अचिंत्य म्हणजे काय? बद्ध जीवाच्या चिंतना पलीकडे, जे चिंतन कर ते
म्हणजे विचारच करू शकणार नाही ते कसं चालतं. तर जर भगवंतांकडे अचिंत्य शक्ती नसतील तर मग त्यांना भगवान म्हणूच शकत नाही, हे की नाही. तसा उदाहरणार्थ या भौतिक जगात राजा बघा, तो राजा नियम बनवतो, पण त्या नियमाला तो हे नसतो. काय की त्याला ते नियम पालन करण्याची गरज नसते, म्हणून तो राजा आहे. त्याच प्रकारे भगवंत आहे की त्यांना या भौतिक जगामध्ये आल्यानंतर त्यांना कुठल्याच प्रकारे अ, बंधन नाहीये. ते काहीही करू, ते त्याला अचिंत्य शक्ती म्हणतात. आपल्याकडे शक्ती आहेत पण त्या लिमिटेड आहे, हे की नाही. पण भगवंतांकडे अचिंत्य शक्ती आहे. म्हणून हे अ, जोपर्यंत त्यांचं अध्यात्म आपण जाणणार नाही तोपर्यंत हे त्याला पलीकडे वाटेल, विरोधाभासच वाटेल. म्हणून यालाच लागेल पॉइंट की लोक म्हणतात की भगवंत निर्गुण आहे म्हणतात. तर गुण म्हटलं, गुण आलेला आहे. तर गुण म्हणजे किती गुण आता, किती गुण आहेत आपल्या या भौतिक जगात जे आपल्यावर प्रभाव पाडतात? तीन गुण, हे की नाही. तर आपण या तीन गुणांच्या प्रभावाखाली आहेत, हे की नाही. कधी कधी आपण चांगल्या मूडमध्ये आहे, सत्वगुणी आहे, कधी कधी राजसिक, आणि कधी तामसिक. तर भगवंत जे आहेत त्यांना काय लोक म्हणतात की हे जे भौतिक भौतिक जगामध्ये आल्यानंतर भगवंत काय आहे की निर्गुण झालेले आहेत. म्हणजे म्हणायचा अर्थ त्यांना गुणरहित झालेले आहे. तुमच्याकडे हिशोबनिशीत असेल तर 25वा पेज उघडा. हा पॉइंट लक्षात घ्या, निर्गुण आणि सद्गुणाचा. तर भगवंतांसंबंधी जेव्हा हे दोन शब्द येतात, काय सगुण आणि निर्गुण, तर कसे समजायचे ते? तर जेव्हा भगवंत आपल्या या भौतिक जगात अवतार घेतात तर त्यांना या तीन गुणांद्वारे या किंवा मायेने बनलेलं शरीर स्वीकारायची काही गरज नाहीये. पण हे काय म्हणतात, जे मायावादी लोक काय म्हणतात आहे, अरे ते आपल्यासारखे तर दिसतात, दोन नाक नाक, दोन डोळे सेम आहेत, हे की नाही. म्हणजे काय आहे, त्यांनीही काय केलेलं आहे, या तीन गुणांचा स्वीकार केलेला आहे. तर त्यामुळे त्यांना काय म्हणतात, मानुषीम तनुम आश्रित. त्यांनी भौतिक शरीर धारण केलेलं आहे म्हणूनच तर ते आले, नाही तर मग ते काय होईल, जर आले नाही इथे आले तर ती सगळ्यांना गुण काय होईल, गुणांचा प्रभाव होईल. जसं उदाहरण आपण मागे बघितलं होतं की जेलमध्ये सगळे चोर राहतात, पण एक वकील समजा आला तर चोर काय म्हणतात, अरे हा आला म्हणजे याला काय, याने पण काहीतरी गुन्हा केला, हे की नाही. तर कसं काय जेलमध्ये, जेलमध्ये कोण येतं, काहीतरी गुन्हा केलेला आहे. म्हणून हा आला म्हणजे, त्याच प्रकारे हे लोक काय म्हणतात, भौतिक जगात कोणी आलं म्हणजे काय, तीन गुणांचा प्रभाव त्याला येणार. म्हणजे आम्हाला जे तुम्ही रूल हे करतात, रूल दिला की नाही, अरे तुम्ही सगळे वैदिक रूल फॉलो करा आहे, तर त्यालाही करावं लागेल. जर त्यांनी नाही केलं ते, तर त्यांना ते पाप लागेल. उदाहरणार्थ काय म्हणतात ते, जर एखादा व्यक्ती काय म्हणतो की अरे भगवंतांनी काय केलेलं आहे, तर इतरांच्या पत्न्यांसोबत रासलीला केली, तर हे बाकी जीव करू शकणार नाही, केलं तर तो निंदनीय ठरेल. पण भगवंतांनी ते केलं तरी त्यांना, त्यांच्या या कार्याला त्याची पूजा कोण करतो, स्तुती कोण करताय, जे उत्कृष्ट संन्यासी महाप्रभू किंवा रामानुजाचार्यांना, हे सगळे जे आहेत, जे संन्यासी आहेत, ते कधी हे कुठल्या हिरो आणि हिरोईनच्या कार्यांची स्तुती करणार का कोणते? ज्यांना काही भौतिक बंधन नाही आहे, त्यांना कुठलं आकर्षण नाही आहे, तेही भगवंतांच्या गोपींसमोर जे त्यांच्या लीला आहेत त्यांचं काय करतात, स्मरण पूजा करतात, हायेस्ट समजतात. याचाच अर्थ काय, की ते भौतिक नाही आहे. पण साधारण व्यक्ती जे आहे ते या गोष्टी समजू शकणार नाही. म्हणून या तीन गुणां जे जे तीन गुण आहेत, हे तीन गुण भगवंतांच्या अधीन आहेत. कोण आहेत हे,
तसं राजा जो आहे त्याचे रूल त्याच्या अधीन आहे. राजा म्हणेल की "हे काम करा, आजपासून या रोडवर कोणी जाणार नाही." तर तो काय झालेला आहे, तो रूल झाला. पण नेक्स्ट म्हणतील की मीच जातो त्याच्या बेसिकली. तर काय झालं, तो 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 त्यांचा रूल त्यांच्या अधीन आहे. रूल म्हणू शकत नाही किंवा कोणी दुसरे म्हणू शकत नाही की तुम्ही रूल बनवला फॉलो करा, तसं नाही. त्याचप्रकारे तिन्ही गुण सत्वराज तुम्ही हे कोण आहे, त्यांच्या अधीन आहेत. त्यांनी म्हटलं की उभे राहा तर उभे राहा, नाही तर बसा. म्हणून ते निर्गुण आहेत. निर्गुण इन द सेन्स त्यांच्या या गुणांचा त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. आलं लक्षात? तर हे समजणे आवश्यक आहे की भगवंत जे आहेत ते एखादा वकील किंवा प्राईम मिनिस्टर कोणी म्हणा, जे जेलमध्ये आल्यावर त्यांना जेलचे नियम लागू पडणार नाही. ते इनफॅक्ट जेलचे नियम बदलू शकतात. काय करतात ते, जेव्हा प्रधानमंत्री येतात तेव्हा ते म्हणतात की अरे हा तर खूप चांगला जे हे आहे त्याचा रेकॉर्ड दाखवा. म्हणजे हा तर चांगला वागतोय, ठीक आहे, याला काय करा, मुक्त करा. तर हे कोण करू शकतो? तो भगवंत. जसा प्रधानमंत्री करू शकतो त्यांच्या अंडरने, तसंच भगवंत पण काय करतात, जे पुरेसे सात्विक गुणामध्ये आलेले आहेत आणि त्यांना ते काय प्रोत्साहन करून, जसं वृत्रासुर हा राक्षस योनीत आहे, पण त्यांनी काय गुण दाखवले इंद्रासमोर, वैष्णवाचे गुण दाखवले. तो तेव्हाच भगवत तेव्हाच चालला गेला, हे की नाही? तर हे ही जी भगवंतांची ही जी काय कृपा आहे, ती देण्यासाठी भगवंत अवतरित होता. आणि ती कृपा पात्र करण्या आय मीन प्राप्त करण्यासाठी आपल्याला पात्रता हवी. मग ती पात्रता ही नाही की चार वर्ण चार आश्रमाची नाही आहे की तुम्ही यायच्यात नाही. काय ती, की जी निष्पाप व्यक्ती, जो निष्पाप व्यक्ती इन द सेन्स दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीबद्दल काय नाहीये, द्वेष नाही, निंदा नाही आहे, आणि त्याला फक्त एकमेव काय बघतो, त्याला जिज्ञासा आहे की अरे मी याच्यातून कशी बाहेर निघू. आणि ही प्रोसेस आहे. आणि नवविधा भक्ती फॉलो करून तर त्यानुसार त्याला कुठल्याच अटॅचमेंट नाही, भौतिक जगात ओढणारं काही नाहीये. तो व्यक्ती सहज सहजासहजी तो काय होतो, मुक्त होतो. तर भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत तेही या भौतिक जगात येऊन बद्ध होत नाही, आचार्य वगैरे. तर भगवंत कसे काय बद्ध होतात, या तीन गुणांनी, हे की नाही? जसं आपण उदाहरण दिलं, प्रधानमंत्री आला, पण त्यांचे प्रतिनिधी म्हणजे जे कोण येतात, वकील वगैरे पण येतात, त्यांचे प्रतिनिधी समजा, तेही बद्ध होत नाही. त्यांनाही 5 वाजता त्यांना चहा पाणी जे काय असेल ते येतं, ते चालले जातात. त्यांच्यावर कुठला गुन्हा होत नाही, या प्रकारे. तर हे हा पॉईंट लक्षात ठेवणं महत्वाचं की का आणि कशा प्रकारे आपला आणि भगवंतांमध्ये काय फरक आहे. गुणांचा प्रभाव भगवंतांवर होत नाही, कारण ते गुण त्यांच्या अधीन आहे. भगवंत स्वामी आहेत त्या तिन्ही गुणांचे. त्यानंतर आपण बघितलं की तर तीन हे जे आपण जसं बघतो की भक्तीमध्ये प्रगतीसाठी एक कमकुवत श्रद्धेने आपण आलेलो आहे की ठीक आहे, या जिज्ञासा इथे भक्तीमध्ये आल्यानंतर मला थोडासा आनंद मिळतो. जे काय असेल, प्रसाद मिळाला, कीर्तन किंवा भक्ताचा संग केला, तर मला खूप काय झालं, आत्म्याला शांती झाली. तर या श्रद्धेने आपण आलेलो आहे इथे, की नाही? मग कोणी माळा दिली, माळा करतोय, सेवा करतोय, त्या श्रद्धेचं रूपांतर निष्ठामध्ये होतं. अनर्थ निवृत्ती जशी होत आहे, ती निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम. तर हे जे आहे, या या विविध स्तरानुसार भक्तांची 3 श्रेणी आहेत: कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. तर त्यांचे मंत्र 6 मध्ये व्यवस्थित त्यांचं काय दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलं. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, लक्षणे काय, कनिष्ठ अधिकारी कसा ओळखावा, तर प्रभुपादांनी पूर्ण दिलेलं आहे की कशा प्रकारे कनिष्ठ याची वृत्ती काय, फक्त मंदिरातच जे आहेत ते भगवंत असू शकतात, बाहेर नाही, इतर नाही. दुसरा भक्त भक्तीच्या कोणत्या स्तरावर आहे त्याला ते समजणार नाही, कारण त्यालाच माहित नाही मी तो तो त्या स्वतःचा स्तर काय आहे. कारण हा प्राथमिक स्तर आहे. म्हणजे तो ऍक्च्युली प्राकृत भक्तच आहे. तो म्हणजे तो नावाला तो भक्त आहे, कारण त्याला म्हणून प्राकृत भक्त म्हणतात किंवा कनिष्ठ भक्त. तर त्याला स्वतःच माहित नाही मी भक्तीत, कारण तो दुसऱ्याबद्दल कसा वाटतो, तो की हा उच्च स्तरावर आहे, हा मध्यम आहे, ते त्याला कळणार नाही.
आणि त्याच त्या- याचाच अर्थ की कोणाला भगवत साक्षात्कार किती झालेला आहे हे त्याला कळणार नाही. त्यासाठी सगळे समान. आणि सगळे कार्य तर कसं करून विधी नियमान्य करतात. त्याला त्याच्यात कुठल्याच प्रकारची श्रद्धा नाही. विधी असं बोलायचं करायचं तर का करायचं, त्याच्या मागे पार्श्वभूमी काय, त्यांनी माझी प्रगती कशी होईल ते त्याला माहिती. आणि त्याचं मेन कार्य काय, सगळ्या इतरांशी काय वादविवाद करणे काय. ही अशा प्रकारची भक्ती श्रेष्ठ आहे, तमुक प्रकारची भक्ती श्रेष्ठ. म्हणजे हे जे ऍक्च्युली भक्तीचे जे गुण आहेत ते आत्मसात करण्यात, अंमल करण्याचा प्रयत्न करणे, हे दूर सोडून काय करणे, वादविवाद प्रगल्भ करत राहणे. ह्याच्यात या मुद्द्यावर ते भांडतील तर कनिष्ठ अधिकारीच फक्त दिसेल की यांच्यात वाद भांडण, माझा ऐक किंवा तू तू चुकीचा आहे. तर हे झाले कनिष्ठ स्टेज. तर हे सगळे दिलेले आहेत, हे मुद्दे काढा 1 2 3 4. आणि आपण ऍडिशनल सांगितलं की हा जो कनिष्ठ आहे हा निष्ठावर येऊ शकत नाही, म्हणजे निष्ठा आल्यानंतरच तो पुढे जाईल मध्यम अधिकारी म्हणून. इन द सेन्स म्हणजे आपण काय म्हणतोय सध्या, थोडीफार निष्ठा आहे. तर आपण बघितलं मागे की कनिष्ठ अधिकाऱ्याला कुठलं शास्त्रीय ज्ञान नाहीये, तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारे वादविवादात कोणी बोलवलं किंवा म्हणजे मायावादी आलेत किंवा इतर जे फिलॉसॉफी तत्वज्ञानावाले आले आणि ते त्यांच्याशी वादविवाद केला तर तो सहजपणे भक्ती सोडू शकतो, कारण त्याला त्याचं तारतम्य माहित नाही भक्ती काय आहे, कारण शास्त्र वाचलेच नाही. पण जो बरोबर त्यांनी शास्त्राचा अभ्यास केला आणि व्यवस्थित गुरूंच्या मार्गदर्शनाखाली काय करतोय, तो नामस्मरण करताय, हरिनाम जप करतो, सेवा करेल आणि शास्त्र पठन करून त्याचा मर्म जाणण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा कुठे त्याला निष्ठा येईल की ऍक्च्युली मी कोण आहे, मी भगवंताचा दास आहे. भगवंतांची सेवा केल्याशिवाय मला कुठल्याच प्रकारे आनंद मिळूच शकत नाही, याला म्हणतात निष्ठा. तेव्हा कुठे तो मध्यम अधिकारी येईल. अर्थात त्या मध्यम अधिकाऱ्याचे पूर्ण जे अनर्थ गेलेले नाहीये, पण अजून काय चाललेलं आहे, अनर्थ जाणे म्हणजे काय, की भौतिक गोष्टीबद्दलचं आकर्षण गेलेलं नाही. ते कधी जाईल जेव्हा संपूर्ण आकर्षण भगवंतांप्रती येईल, त्याला वेळ लागेल. हे की नाही, जसं झाड पण मोठं व्हायला आणि त्याला फुलं आणि फळ यायला वेळ लागतो. पहिले त्याला मजबूतीने जमीन पकडावं लागते, सगळे जे पाणी वगैरे, हे की नाही. मग तो मध्यम अधिकारी स्टेजवर आला काय करतो, त्याला माहिती आहे आता भक्ती करण्यात हे एकमेव कार्य आहे. पण भक्तीत प्रगती करायची तर तो 4 लोकांमध्ये विभागीकरण करतो. काय काय, तो बेसिकली प्रेम मैत्री कृपा उपेक्षा, हे त्याचे त्याचे 4 काय आहेत. येस प्रभू, हे पाहिजे तुम्हाला, हार्मोनियम पाहिजे. तर प्रेम मैत्री कृपा उपेक्षा काय आहेत, हे त्याचे व्यवहार आहे कोणाशी. कोणाबद्दल प्रेम करत होतो, कोणाशी प्रेम करतो, भगवंतांशी. मैत्री कोणाशी, वैष्णवांशी. उपेक्षा कोणाची, नास्तिक लोक, म्हणजे त्यांची, कारण त्याची वादविवाद करत नाही तो, त्याला माहिती की वेळ वाया जाईल, माझा वेळ जो आहे मनुष्य जन्मामध्ये कमी. आणि जो कोणाची मदत करतो, कृपा, कोणाची कृपा करतो तो, कोणावर कृपा करतो, जे विचारपूस करतात आहे, ज्यांना माहिती आहे भक्तीबद्दल माहिती गोळा करायची आणि निरागस आहेत ते. तर अशा प्रकारे हे जे कार्य करतो तो व्यक्ती कोण आहे, मध्यम अधिकारी. प्रचार करत राहणार आणि अभ्यास करत राहणे, जप. हळूवारपणे त्याची जेव्हा अनर्थ निवृत्ती होईल तेव्हा त्याची रुची वाढेल भगवंतांना, नंतर ती आसक्ती त्याचं त्याचं रूपांतर होईल आणि नंतर भाव निर्माण होईल. तर त्याला एखादं कृष्णाचा फोटो पण दिसला तर तो भाव विभोर होईल, बाकी विसरून जाईल कुठे जायचं. आणि नंतर त्याच ते त्याला म्हणतात नेक्स्ट प्रेमात रूपांतर, त्याला सगळीकडे भगवंतच दिसते, कुठलेच लोक लाईक दॅट. तर हे कोण, हळुवारपणे तो उत्तम अधिकारी होईल. तर उत्तम अधिकारी स्टेज जी आहे ती आता आपण असं टेक्निकली असं समजू शकत नाही की या स्तरापासून किंवा रुची असेल की या सोडून तो उत्तम भक्त झाला. तर बेसिकली
ज्या क्षणी उत्तम अधिकारी येतो, तो भेदभावच करणार नाही की हा अभक्त आहे, हा भक्त आहे. त्याला माहिती आहे की भगवंतांचा अंश सगळीकडे आहे. तो कुत्रा असो किंवा हत्ती असो, नास्तिक असो किंवा भक्त असो, सगळ्यांच्या हृदयात भगवंत आहे. आणि कशा प्रकारे सगळ्यांना मी भगवंतांच्या चरणी आणू शकतो किंवा त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो, हेच त्यांचं एकमेव कार्य आहे. आणि शास्त्रामध्ये ते एवढे निपुण आहेत की ते प्रत्येकाला भगवंतांकडे आणतात. स्वतः मार्गभ्रष्ट होणार नाही. तर अशा प्रकारे हे तीन जे आहेत, काय आहेत? भक्तांच्या तीन श्रेणी आहेत. जोपर्यंत उत्तम भक्त झाला नाही, इन द सेन्स जोपर्यंत आपण कम्प्लिटली भगवंतांना आकर्षित नाही झालो, तोपर्यंत आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल आपला द्वेष जाणार नाही या लोकांबद्दल, आहे की नाही? कारण द्वेष येतो तो इगो. तर हे झालं. तर हे तीन आपल्याला माहित पाहिजे. हे का माहित पाहिजे आपल्याला तीन? तर वेळोवेळी आपण आपल्याला बघायला पाहिजे कुठपर्यंत आलो आपण, कुठपर्यंत आपला वेळ चाललेला आहे, कुठल्या कार्यामध्ये चाललेला आहे, हे की नाही? वेळेचा सदुपयोग होत आहे की दुरुपयोग होत आहे, की वेळ वाया घालवत आहे, म्हणजे निव्वळ ते बघणे. म्हणून या भौतिक जगाला आपण अनुपस्थिती एक शब्द येतो. अनुपस्थिती म्हणजे की आपण तो अनु ला लागून दोन शब्द, अनुकरण, अनुसरण. अनुकरण म्हणजे की अरे रघुनाथ दास गोस्वामी जे आहेत ते 3-4 दिवसात फक्त काय पित होते? चहाच पित होते, एक ग्लास बस, बाकी काय सतत. तर हे कोणी अनुकरण करू शकणार नाही. किंवा मग भगवंतांनी रासलीला केली, या गोष्टींचं अनुकरण आहे. अनुसरण म्हणजे की कशा प्रकारे लोक आपण यांच्या पूर्व आचार्यांच्या पद्धतींचे अनुसरण केलं. त्यांनी काय कशा प्रकारे आदर्श निर्माण केले, की सर्व समाजाने की कशा, अरे कशा प्रकारे वैष्णव हा कधी पण मानाची अपेक्षा करत नाही. तर आचार्य सांगतात कित्येक म्हणजे आचार्य त्यांच्या जीवनामध्ये दर्शवतात कित्येक प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये विविध प्रसंग आले, पण त्यांनी कुठल्याच प्रकारे मानाची अपेक्षा केली नाही, पण दुसऱ्यांना मान दिलं. सो अँड सो म्हणजे त्यांचं अनुसरण करणे, अनुकरण नाही करणे, त्याला म्हणतात अनुपश्यती. बघून नाही. लोक बघून अनुकरण करतात, हे ना, मुलं आई वडिलांचं अनुकरण करतात, ते बघतात. आणि अनुसरण म्हणजे की त्यांना जे संस्कार दिलेले आहेत त्याच्यानुसार, की अरे आई कशा प्रकारे म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी डील करतात, हे की नाही? राग, आम्ही तिला क्रोध येतो का, बस इच्छा येते, त्याला म्हणतात अनुपस्थिती. हा शब्द आपण बघितला. त्यानंतर आपण बघितला एकत्व अनुपश्यत. तर एकत्व म्हणजे आपण बघितलं की मायावाद याच्यावर खूप फैललेला आहे. एकत्व ते म्हणतात की व्यक्ती मुक्त झाल्यानंतर तो काय होतो, भगवंतांमध्ये विलीन होतो, एकत्व असं तो. पण तसं नाहीये. आपण बघितलं की जीव आणि भगवंतांमध्ये हे सदैव गुणात्मक दृष्ट्या समानता आहे, पण परिमाणात्मक खूप काय विभिन्नता आहे. कारण अणु आणि विभू याच्यामध्ये कधी समानता होणार नाही. उदाहरण आपण किती दिले? दोन. पहिलं उदाहरण, हा, सोन्याची खाण आहे की नाही? सोन्याचं खाण आहे आणि सोन्याचं कण आहे. अजून दुसरं समुद्र आहे, ज्याच्यात किती प्रमाणे काय सॉल्ट आहे, NaCl, पण एका थेंबामध्ये, हे की नाही? आणि एक तिसरं उदाहरण पण आपण बघितलं, अग्नी, हे की नाही? आणि ठिणगी, हे की नाही? किंवा अग्नीमध्ये खूप काय आहे, उष्णता आणि प्रकाश आहे, पण ठिणगीमध्ये पण आहे, हे की नाही? ठिणगी दिसते म्हणजे त्यात प्रकाश आहे, आणि हात लागला तर त्याला चटका पडला, पण प्रमाण किती आहे? खूप फरक आहे त्यात. त्याचप्रमाणे हे समान होऊ शकत नाही. तर एकत्व आपल्याला पण एकत्व आहे का? कारण आपल्यामध्ये भगवंतांमध्ये जेवढे समजा 100% गुण आहेत त्याच्यातले
78 ते 80% बेसिकली जो सगळ्यात शुद्ध जीव आहे, ब्रह्मा, लॉर्ड ब्रह्मा, त्यांच्यामध्ये ते अंशरूपी सगळे गुण नाही, 80% जे गुण आहेत ते अंशरूपी असू शकतात. पण सगळेच गुण 100% आपल्याकडे येऊच शकत नाही. कारण काय? आपण अंश आहोत. पण समान आहे म्हणून एकत्व, त्या रूपाने आपण एकत्व बघा. उदाहरण दिलं प्रभुपाद लिहितात की सर्वसामान्य कुटुंबामध्ये एक कुटुंब म्हटलं की त्यात त्याचे पिता, माता, मुलं मुली जे आहेत त्यांचं एक मत असतं. समजा त्या बिल्डिंग मध्ये काही एक गोष्ट निघाली तर ते म्हणतात, अरे हमारा परिवार, हमारा परम आहे की नाही. त्यांच्यात एक येईल, बरे घरी भांडत असतील बरे आपापला, पण जेव्हा बाहेर जातात काय होतात ते पाठी असते ना लावतात, कुठला परिवार, एक्स अँड एक्स परिवार. तर ते काय झालं, एक एकच. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश, तर जसं कुटुंबातील सर्व सदस्यांचं हित एक असतं, त्याच प्रकारे जीवात्मे आणि परमेश्वर यांचं हित एकच आहे. इन द सेन्स की ते जीवात्म्यांचं, जीवात्मे यांचं एकमेव हित काय? श्रीकृष्णांची सेवा करणे. तर भौतिक जे आहे मॅटर जे आहे त्याला कुठल्याच प्रमाणे शुद्ध भक्त त्याला व्हॅल्यू देणार नाही. या भौतिक जगाला काही म्हणजे भौतिक गोष्टींना काही व्हॅल्यू नाही आहे, ते निर्जीव आहे. पण आपण निर्जीव गोष्टीला किती व्हॅल्यू देत आहे, म्हणून ते आपल्याला म्हणतात आपण अज्ञानात आहोत. एखादा फाटका शर्ट आहे आणि तो तुम्ही घालत बसा, म्हणजे नाही माझा आहे, तो माझा आहे, तो लोक म्हणून पागल झाला, ठीक आहे नाही. त्याच प्रकारे आपलं शरीर वृद्ध झालेलं आहे तरी पण नाही मी आहे, मी असा होतो, आलं लक्षात त्याला काय म्हणतात. अशा प्रकारे सर्व आपण अज्ञान आहोत. एकत्वम अनुपस्थित समजलं आपल्याला, कळालं? तर एकत्वम इन द सेन्स गुणात्मक दृष्ट्या एकत्व अनुपस्थित. जो हे समजणार नाही, जो भगवंतांच्या हिताशी एकरूप राहणार नाही, तो आत्महत्या करणार. आत्म हा समजला, तर आत्म हा म्हणून समजा तुम्हाला आलाय की स्पष्ट करा आत्म हा कोण आहे. तर त्यावर आपण एक चर्चा केली होती की भागवतम मधला एक श्लोक आहे, त्याचं स्पष्टीकरण काय आहे की मनुष्य शरीर जे आहे हे एका कशा प्रकारे नावेप्रमाणे त्या भवसागरामध्ये, म्हणजे या भौतिक जगात आपण पडलेलं आहे, हे की नाही. आणि इतर शरीरात डुबक्या मारून आपण काय होतोय, मरतोय आणि जगतोय, मरतो जगतो. फक्त मनुष्य शरीर जे आहे ते एका बोटेप्रमाणे, नावेप्रमाणे, नाव, तर समुद्रात नाव आहे सपोज, तर त्याला शाश्वती आहे की तो पार करू शकतो. त्याला काय पाहिजे? दिशा पाहिजे. तर दिशा दाखवणारे गुरु तेही आपल्याला मिळू शकतात. शोधायचे, आणि गुरूंचा आश्रय घेऊन कॅप्टन आहे ते सांगतील इकडे जा. आणि भगवंत म्हणता, अरे मी शास्त्र पण दिलेलं आहे, शास्त्रामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही फास्ट नेऊ शकता या बोटेला या दिशेने. त्याला म्हणतात वारा. तो वाऱ्याच्या सारखे ते काय, बोट बघितली तुम्ही, त्याला असतं त्रिकोण असतो, त्याला कापड असतं. वारा जिथे पडतो, कॅप्टनला माहित असतं की तो कशा प्रकारे तो हे करतो. तर वाऱ्याचा उपयोग करून आपण ती बोट फास्ट नेऊ शकतो. त्याला म्हणतात शास्त्रिक संदेश, वारा म्हणजे. एवढी सगळी फॅसिलिटी 84 लक्ष योनीमध्ये फक्त मनुष्याला दिलेली आहे. पण एवढं सगळं असून जर त्याने भवसागर पार करण्याचा प्रयत्न केला नसेल तर तो काय, बळजबरीने आत्महत्या करणार आहे, म्हणून त्याला आत्म हा म्हणलेला असा. त्यानंतर आपण चर्चा केली की भगवंतांमध्ये बाकी सगळे गुण आहेत, आपण बघितलं परिभू महान, भगवंत महान आहे, ते सगळे तुम्हाला याच्यात मिळतीलच आपल्या. फक्त महत्वाचे जे समजण्यास मुश्किल आहे ते की भगवंत शुद्ध आहे आणि आपाप विद्यम आहे. तर शुद्ध अपाप विद्यम मध्ये आपण बघितलं की
की भगवंत अशा प्रकारे शुद्ध व्यक्ती आहे. तर आपल्या आपल्या सर्वसामान्य बघण्यामध्ये आपण बघतो की आपल्याला रोज आंघोळ करावं लागतं, हे की नाही? रोज कपडे धुवावं लागतात. ते एकदा धुतल्यानंतर ते शुद्ध झाले, परमनंट शुद्ध झाले का ते परत होतं. पण भगवंत अशा प्रकारचे शुद्ध आहेत की त्यांना अशुद्ध व्यक्तीने कोणी स्पर्श केला तरी अशुद्ध व्यक्ती हा शुद्ध होतो. ते अशा प्रकारचे शुद्ध आहे. त्यांना म्हणून त्यांना म्हणतात की अपाप विद्ध, म्हणजे त्यांना पाप स्पर्शही करू शकत. हे दोन्ही जे आहेत ते एकमेकाला संबंधित आहेत. त्याचं उदाहरण कोणी देईल का, की भगवंत कशा प्रकारे शुद्ध आहेत की ज्यांच्या अशुद्ध व्यक्तीने स्पर्श केला तरी तो अशुद्ध व्यक्ती शुद्ध होतो, पण भगवंत अशुद्ध होत नाही. काय होत उदाहरण? हा, ऐकून याल? नाही, अहिल्या तर बेसिकली मी काय म्हणताय, अशुद्ध इन द सेन्स एक हे तुम्ही व्यक्तिशः देताय मला, साधारण उदाहरण पाहिजे. साधारण म्हणजे साधारण इन द सेन्स सगळ्यांना लागू पडणार. आपण बघतो की भगवंतांनी काय केलेलं आहे, भरपूर जणांना कोणाला मारलेलं आहे. हा, तर काय झालं त्यांना, म्हणजे काय ह्याच्यावरून काय कळेल? हा, हा, तर याच्यातून काय कळालं, पूर्ण काय करायला याचं स्पष्टीकरण, की अशुद्ध जे राक्षस आहे त्यांची कधीच काय होऊ शकत नाही, त्यांच्या सर्वसामान्य लाईफ मध्ये मुक्ती अशक्य आहे ती. भगवंतांच्या स्पर्श झाला तर त्यांना मुक्ती मिळाली. पण भगवंत झाले का त्यांना पाप लागलं का? नाही. कारण भक्त असेल त्यालाही कित्येक जन्म काय करावं लागेल, तपश्चर्या का म्हणजे भक्ती करावं लागेल, तेव्हा कोणते तो मुक्त होईल, हे की नाही? पण हे राक्षस फक्त भगवंतांच्या हातून मारले गेले, त्या स्पर्शाने ते मुक्त झाले. तर अशा प्रकारे हे, आणि ते अपाप विद्यमचा म्हणलेला आहे की पाप त्यांना स्पर्श करू शकत नाही. इन द सेन्स सूर्याचं उदाहरण, की कित्येक घाणेरड्या जागेतील तो घाणपाणी तो काय करतो, स्वच्छ करतो. पण त्या प्रोसेसमध्ये सूर्यामध्ये असं दिसत नाही की या ठिकाणी सूर्यप्रकाश आला आणि घाण वाचत, असं होत आहे का नाही? हे की नाही? तो तो शोषण करत नाही तो, आणि ठेवत नाही तो, साफ करून टाकतो. जंतुनाशक काय आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे. आलं लक्षात? त्याच प्रकारे तर हे जे भौतिक सूर्य आहे, सूर्य म्हणजे काय, भगवंतांची विभूती आहे, त्याच्यात एवढं पॉवर आहे, तर भगवंतांमध्ये किती असतं. तर हे दोन गुण लक्षात ठेवा, कशा प्रकारे भगवंत जे आहेत शुद्धम आहे विशिष्ट प्रकारे, आणि आपाप विद्यम. आता आपण तीन श्रेणी बघतोय की आपण, एक व्यक्ती आहे की त्याला माहितच नाही काय 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 आहे, इन द सेन्स की तो आदिवासी म्हणजे सो कॉल्ड आदिवासी त्या काळातले, की जीवन म्हणजे मनुष्य जन्म काय आहे, कशाला तेही माहित नाही. इन द सेन्स मनुष्य जन्म तर दूर राहिला, की बाबा घर करावं म्हणजे सोफिस्टिकेटेड राहावं वगैरे, तेही नाही. तर एक एक आहे अज्ञानी व्यक्ती, की त्याला माहीतच नाही. आणि एकाला माहित आहे पण तो दुसऱ्या त्याचा दुरुपयोग करतोय, अविद्या. तो अविद्या इन द सेन्स की आपल्याला माहिती आहे की भगवंतांची सगळी प्रॉपर्टी आहे, त्यांनी सांगितलं आहे की बाबा सगळ्यांना एक 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 कोटा दिलेला आहे, त्याचा वापर करा आणि तुम्ही काय करा, मुक्ती करण्याचा प्रयत्न करा. पण अविद्यावान काय म्हणतं, सगळं मलाच पाहिजे, म्हणजे ते सगळ्यांची प्रॉपर्टी घेणे. तर तर हे जे अविद्या जी आहे, म्हणजे अविद्यालाच अज्ञान म्हणून आपण बेसिकली, की अज्ञान म्हणजे की मी या माझा जो कोटा आहे त्याच्यातही मी सदैव हॅपी म्हणजे आनंदित होऊ शकत नाहीत, आणि दुसऱ्या सगळ्या पूर्ण जगाची संपत्ती पण मी जमा केली तरी मी सुखी होऊ शकत नाही.
त्याला म्हणतात हे, ही झाली विद्या. पण हे फॉलो न करणारे आपल्याला उदाहरण काय? जो असा व्यक्ती ज्याला करायचं सगळं होतं पण त्याची तृप्ती झाली नाही. हम्म? दुर्योधन नाही. कोण आहे त्याचं? सगळं सगळं आहे त्याच्याकडे. हिरण्यकश्यप, आहे की नाही? तर हिरण्यकश्यप असा होता की तो त्याने त्रिभुवनावर काय प्रभुत्व करतो. पण काय झालेला आहे तो, त्याला त्याचं म्हणजे तो जेवढं जगू शकला असता तेवढे जगला नाही, आहे की नाही? कारण त्याचा तो जो जी अविद्या आहे अशा स्तरावर होती की तो भगवंतांना मारण्यासाठी निघाला. आलं लक्षात? तर ही जी अविद्या जी आहे ती आपल्याला अंधकारात नेते, हे लक्षात ठेवा. हे झालं एक गोष्ट. भगवंत म्हणतात की तथाकथित जे ज्ञान आहे, तथाकथित ज्ञान म्हणजे की आता हे जे अविद्या, एक व्यक्ती आहे की जो म्हणतो की मी अशा प्रकारे जगेल, इंद्रिय तृप्ती करणे आणि भरपूर पैसा जमा करणे, हे जे आहे हे माझं जीवनाचं ध्येय आहे. पण या तत्वाचा प्रचार करणारे जे आहेत, तत्वाचा प्रचार करणे म्हणजे की एक व्यक्ती करतोय ते म्हणतात की हेच जीवन आहे. जे उदाहरण देतो आपण की आजकाल काय झालेलं आहे की 1980 पूर्वी लोक एवढे खरेदी करायचे नाही, रोज जायचे का खरेदीला, चला आज साड्या घेऊ, आज चष्मे घेऊ, हे घेऊ, नाही करायचे. पण आता कसं झालंय, रोज शॉपिंग करायचं, म्हणजे कन्झ्युमरिझम. त्याला म्हणतात प्रचार केला त्यांनी की तुम्ही जगता, मग जगता म्हणजे शॉपिंग करायला पाहिजे, म्हणजे काही ना काही विकत घ्या. तर अविद्या जी आहे ती धोकादायक आहेत, पण तथाकथित जे अविद्या आहे, म्हणजे तथाकथित अविद्या म्हणजे तथाकथित दिशाभूल करणारे जे लोक आहेत ते त्याच्यापेक्षाही धोकादायक असतात. कारण ते काय संस्कृतीत बदलून, आता असं कोणी म्हणलं राहेर का शांतीत व्यवस्थित शांतीत बसलेला व्यक्ती, त्याचं उदाहरण देतो की पूर्वी लोक 1 तास बसची वाट बघायचे, किती, एक एक तास बसायचे बिंदास, आरामात बसायचे. आता 5 मिनिटं नाही आले, 5 मिनिटं सोडा, 2 मिनिटं लेट आली तर ते एकमेकांना मारायला जातात. आलं लक्षात? तर अशा प्रकारची काय झालेली आहे ही, ती संस्कृती निर्माण करणारे भयानक धोकादायक असते. आता हे रिव्हर्स होण्याला शक्य नाही आहे. होईल कदाचित, तेव्हा पैसेच गेले सगळे तर मग काय खरेदी करणार. पण ते खूप कठीण आहे. म्हणून धोका काय सांगितलेलं आहे की जे तथाकथित विद्या प्रचार करणारे जे आहेत ते अतिशय धोकादायक. म्हणून आपल्याला शास्त्र काय दाखवतं, तो मायेचा पडदा बाहेर काढणे. जसं उदाहरण भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर देतात, की ते 25 पैशाची सर्कस. सर्कस कधी 25 पैशात मिळणार आहे का कोण बघायला? पण ते ऍडव्हर्टाईज करतात की 25 पैशात तर सगळे येतात, अरे एवढा स्वस्तात येतात. पण ती काय, त्याने सगळ्यांना मारच मिळतोय. पण सगळे म्हणतात मी दाखवलं तर मला लोक हसतील, तर सगळे हसत येतात बाहेर. असं लाईफ इज ब्युटिफुल. काय म्हणतात ते, थोडा आहे थोडीशी जरूरत आहे, किंवा चांगलं आहे, ठीक आहे, नॉर्मल आहे. आलं लक्षात? तर शास्त्र ते पडदाच काढून टाकते की नाही, मुखवटा उघडला की तो रडतोय, पण उघडा घाला की तो हसतोय. तर शास्त्रानुसार आपल्याला बघितलं पाहिजे की विद्या म्हणजे की खरं या भौतिक जगाला दुःखालय म्हणजे, तर त्याचा अनुभव करणे आणि ते मान्य करणे, याला म्हणतात विद्या. आलं लक्षात? की हे दुःखालय आहे आणि मी अनुभवलेलं आहे बरेच जीवनामध्ये आणि आता मला साक्षात्कार झालेला आहे, त्याला म्हणतात विद्या. आणि ते तथाकथित विद्याचा फैलावणारे कोण आहे? नाही नाही, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे, मधून मधून येणार ते दुःख, पण ऍक्च्युली लाईफ त्याची कला असते. चांगला संघ करा, सगळं व्यवस्थित आहे. ते डेंजरस आहे. त्यामुळे काय डेंजरस आहे, कारण आपल्याला भौतिक जगाचा विरक्ती होण्यामुळे प्रेरणाच मिळणार नाही त्यांना. सोडणार का कोणी? नाही नाही नाही. हो जाएगा, हो जाएगा, करते रहो करते रहो. म्हणून ते धोकादायक आहे.
होप अगेन्स्ट झोप, जे हे होप देत राहतात कोण? नेते. ठीक आहे, चांगलं आहे. जर समजा इकडे कुठे खूप काहीतरी वॉर चालले असेल, काय करतात, IPL चालू करतात. लोक विसरून जातात तिकडे. तिकडे कुठे बॉम्बस्फोट झाला किंवा काही लोक मेले सपोज, तर सगळे म्हणणार "अरे, हे नाही व्हायला पाहिजे ते", किंवा रायड झालं काय म्हणतात, थोडा अरे खूप संत हे झाला, लगेच काहीतरी एंटरटेनमेंट चालू करतात. ते लोक विसरतात, हा झाला फर्स्ट क्लास IPL, अरे तो जिंकला, तो हारला, जिंकला, अरे आता तू तू मारामारी करत होता, म्हणजे आता नाही नाही. का? अरे तू काहीतरी करत राहा, जिते राहो. नाही तर मग काय होतं, अरे विरक्ती, अरे सगळे म्हणलं मग मी मरू शकतो. मग जीवनाचं ध्येय काय? मग तो अध्यात्माला जातं. कोविडमध्ये रामायण महाभारत ते क्रॅश झालं ते, त्यांची वेबसाईट क्रॅश झाली, हे सगळे लोक महाभारत रामायण बघायला लागले. जुनं जुनं आपलं ते. का? हा माहित आहे, सगळे मरतात आहे आजूबाजूला. चला आता अध्यात्माकडे. जसं कोविड गेला, परत बाकीच्या वेबसाईट वरती आल्या, रामायण महाभारत गेलं. आलं लक्षात? त्यामुळे ते धोक्याचं आहे. म्हणून दिलेलं आहे की हे जे ही जी निरीश्वर लोकांची जी शैक्षणिक प्रगती आहे, म्हणजे बहुतेक ते फर्स्ट क्लास. आम्ही तर आता मृत्यूवर पण काय करणार आहे, एक प्रकारे विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो सायंटिस्ट. ते एखाद्या अ, एक नाग आहे सपोज, तर तो धोकादायक असतोच. पण मणीधारी नाग किती धोक्यात असेल, हे की नाही? तो नाग आहे ना, तर त्याला समोर गेला तर तो असं मारतपर्यंत प्रयत्न करेल आणि जाईल. पण मणीधाऱ्या नागाला भीती काय असते, तू मणी लेणे को आहे, तर तो तुम्हाला ठारच करेल तो. येतं लक्षात? त्याच प्रकारे इथे प्रभुपाद काय लिहितात की शैक्षणिक प्रगतीच्या नावाखाली अशा संस्कृतीला ते मदत करतात, कुठल्या? भौतिकवादी जीवन. ते मणीधारी नागासारखे. काय लिहिलेलं आहे? मणीधारी नाग, हे तुम्ही कन्सेप्ट लक्षात घ्या, की मणिधरी नाग हा नॉर्मल नागापेक्षा डेंजरस असतो. तर जे इंद्रिय भोग करणारे आहेत, तेही एक प्रकारे काय, अधोगतीला जातात. ते नॉर्मल सपोज. पण त्याचा प्रचार करणारे संस्कृतीत बनवून टाकली, की अरे आठवड्यातून दोनदा हॉटेलमध्ये जावंच लागेल, नाही तर तुम्ही काय हो कामाचे. काय लागलेलं आहे? प्रथा बनवून टाकली. किंवा स्विगीनी मागवा, रोज थोडी स्वयंपाक करता. एनिथिंग मी काय सांगतोय, ते जे संस्कृती बनवतात आहे ते मणीधारी नागवाले, ते धोकादायक आहे. रादर दॅन तेवढा ठीक आहे, एक महिन्यातून एकदा बाहेर जायलाच पाहिजे हॉटेलला. हा लक्षात, बाहेरचं. आय एम जस्ट सेईंग. किंवा हे कुठलं उदाहरण म्हणू आपण, की कुठल्याच प्रकारे या भोगवादाला, भोगवादाला इन द सेन्स की जीवनामध्ये अध्यात्म जे आहे हे तुमचं भेळमध्ये शेव टाकण्यासारखं आहे. याला म्हणतात इंद्रिय भोग संस्कृती. काय म्हणायचं? आध्यात्मिकता पाहिजे, पण जा घंटी वाजून नमस्कार करून परत ये. तिथे काय बसतो? तर तिथे जाऊन भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त कर, त्यांचे काय संदेश आहेत ते. हे मेन कार्य आहे. तेवढी धार्मिकता नको. त्याला म्हणतात इंद्रियभोग संस्कृती. ठीक आहे, हे त्याला नॉर्मल, ज्याने मनुष्याची कधी प्रगती होणार नाही, हवी तेवढी. आता विचार करा, अशी संस्कृती आली, ती म्हणतात की मंदिरं पाहिजेच कशाला. आपल्या हृदयात मंदिर आहे, तो एक कोण म्हणणार मेरे हृदय में मंदिर, मैं काय करू मंदिर. पण तू करतो काय? बाकी करत नाही मी काही आध्यात्मिक. तर अशी संस्कृती वाढवणारे कोण आहे? ते मणिधरी. आलं लक्षात? म्हणजे ही तुलनात्मक स्टडी आहे. प्रभुपाद 99.99% 9% लोक हे अशा प्रकारे दिसतील काय, की गाडी चाल रहा है, भगवंतांची काय गरज आहे, जोपर्यंत म्हणून प्रचार आवश्यक. दुसरं उदाहरण दिलं आहे की नास्तिक लोकांच्या शैक्षणिक प्रगतीची तुलना ही प्रेतावरच्या सजावटीला केलेलं आहे. काय दिलेलं आहे? अरे तो मेला आहे, पण त्याला फर्स्ट क्लास ड्रेस पीस घालून का, की त्याच्या नातेवाईकांना थोडं काय वाटलं पाहिजे, बरं वाटलं पाहिजे, की अरे हसते हसते काय, किंवा उसको ना.
तर आता आपल्याला हास्यास्पद वाटेल, पण सांगायचा उद्देश काय आहे इथे? प्रॉपर लिहितात की अरे, ऍक्च्युली दुःख झालेलं आहे ना, ते ते झाकता कशाला, ठिगळ नका लावू. म्हणून पूर्वी जिथे जिथे मृत्यू होतो, तिथे अग्निपुराण काय वाचन करायचं. गरुड पुराण, की जिथे दिले ना की कशा प्रकारे प्रत्येक जीवाला मृत्यूनंतर नरका म्हणजे यमदेवाला पहिले तिथे काय करावं लागेल, सॅल्यूट करावं लागेल पहिले, त्याचा लिखा चिट्टा काय काय केलेलं आहे सांग. जेवढी पाप केलेली आहे त्याचं प्रायश्चित्त करावं लागतं. पाप शरीर घेऊन त्याला ते टेम्पररी शरीर दिलं जातं, तिथे जे जे केलं त्याला ते काय करावं, फेडावं लागतं ते. परत येतो तो, बघतो की अरे शरीर तर जळालेलं आहे, म्हणजे आसक्ती गेली. परत नेक्स्ट राऊंड जो आहे त्याला, त्याचं ट्रेनिंग, पुढचं शरीर काय. श्वापच शरीर असेल तर त्याला ते नरका ट्रेनिंग ट्रेनिंग, नंतर मग त्याला त्याचं शरीर मिळेल. हे का केलं जात असेल सांगा? का केलं जात? संस्कृती परंपरा का दिली की गेल्यानंतर प्रत्येक वेळेस गरुड पुराण किंवा भागवत चर्चा का करत होते त्यांना? ते त्या सिरियस व्हावे, आध्यात्मिकतेकडे सिरियस व्हावे की नाही, अरे सगळ्यांकडे होणार आहे. तर मी आता काय करणार आहे, आता मी माझ्या अध्यात्माला अजून चालना देतो, हे की नाही. पण अशा प्रकारे गेले तर अरे अच्छा है, तो मेरे बीच में डबल बँड लाना. म्हणजे मनाचा अर्थ काय झालेला आहे, अरे मरतोय पण सगळेच मरणार आहे, पण नेक्स्ट बॉडीसाठी काही प्रयत्न चालले आहे की नाही, की पुढचं शरीर काय. ते शरीरचं त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी चालना मिळण्यासाठी काय होत होतं पूर्वी, भागवत कथा किंवा गरुड पुराण, ज्याच्यात शास्त्राद्वारे सांगत होते की काय होतं पुढे, सगळ्यांसाठी होतंय. मग सगळेच ऐकताना एक, अरे हे झालंय, नेक्स्ट माझ्यासाठी होईल. मग मी आता काय केलेलं आहे, तो पाप करायचं नाही आहे, पुण्य करायचं आहे. पण पुण्य केल्यानंतरही तो इथेच लागतो, तर काय करणे आहे, भक्ती मार्गानेच मला याच्यातून मुक्तता मिळेल. आजकाल हे होत नाही. आलं ही चर्चा होत नाही. म्हणून इथे उपनिषद काय, उपनिषद स्ट्रिक्ट आहे ते, म्हणजे काय म्हणतात त्याला, सोटे घेऊन मारण्यासारखे. म्हणजे असे मला म्हणजे असं गोड शब्दात नाही सांगत, डायरेक्ट सांगतात ते, की हे सत्य आहे, कटू आहे, पण घेणे आहे. हे की नाही, काही औषध आहे खूप कडू असतात, पण ते घेतल्यानंतर बरं नाही होणार गोड घेणार, ते औषध नाही आहे ते, हे की नाही. तर हे सत्य आहे, म्हणून दिलेलं आहे. तर आपल्याकडे अरे हे काय काय उदाहरण देतात आहे, पेटावरची सजावट आणि मणीधारी नाग, पण ते सिरियस आहे की अशा प्रकारे आपण आध्यात्मिक मार्ग सोडून तथाकथित शैक्षणिक प्रगतीच्या संस्कृतीला स्वीकारतोय, आवळून घेतोय, अमेरिकन स्टँडर्डला. तर हे जे तथाकथित प्रचार करणाऱ्यांना म्हणतात वेदवादरता. जे काय म्हणतात आहे, आपण हा शब्द आलेला आहे आपल्याला भक्ती आय मीन भगवद्गीतेत, की वेद पठण करतात आहे, पण वेदाचं मेन ध्येय काय त्यांना माहित नाही. तथाकथित काय केलं तर स्वतःच त्याचा आपल्या हेतूला साध्य असा अर्थ लावलेला. काय लावला त्यांनी? वेद पठण केल्यानंतर वेद अध्ययन केल्याने काय होईल, त्यांनी त्याच्यात सांगितलेलं या यज्ञांनी केल्याने स्वर्ग प्राप्त होईल. तिथे हवा प्रकारे इंद्रिय भोग करता येतो. हेच आहे आपलं जीवनाचं ध्येय. हे त्यांचं काय निष्कर्ष वेदांत, त्याला म्हणतात तथाकथित ज्ञान देणारे, विद्या देणारे. तर हे जे आहे त्याच्यात काही लक्षण दिलेले आहेत मंत्र 9 मध्ये. हे लोक स्वघोषित आचार्य निर्माण करतात. जे पारंपरिक आचार्य आहेत त्यांचं त्यांच्या निर्देशन जे आहे, त्यांनी दिलेल्या संदेशांचं पालन करत नाही, आणि वस्तू त्यांना वेदांचं अजिबातच ज्ञान नाही. आय मीन बेसिकली ते काय लिहिलं की ज्यांना वेदांचं ज्ञान नाही ते बरे, पण यांना जे या लोकांपेक्षा वेदवाद आता लोक अधिक घोर अंधकारात जातात. कारण काय करतात ते,
पुन्हा पुन्हा चरिताचरण परत जातील आणि याच्यामध्ये परत चक्रात जातात आणि ते म्हणते अरे नेक्स्ट टाइम अरे स्वर्गामध्ये मी भरपूर वेळ राहिलो नाही, परत यज्ञ करा. तर हे महान आचार्यांच्या अधिकाराची उपेक्षा करतात आणि वेदांवर स्वतःच स्पष्टीकरण करतात इत्यादी इत्यादी. तर आपल्याला मेन कन्सेप्ट लक्षात राहायला पाहिजे की वेद म्हणजे काय, जे आपल्याला कृष्णांकडे विणार. वेदेशचे सर्वे अहमैव वेद. हे त्याला थांबवा यार, तो इथे धूर आला ना, जात नाही तो. एक मिनिट त्याला तिथेच थांबवा. तर उठ, त्याला म्हणा तिथं तिथे बाहेर जा, कारण एकदा आला डोळ्यात आपला जातो. आतमध्ये यायचंच नाही. इथे कटलं डास नाही, जा फटाकतो त्याला म्हणा मागच्या मागे जा. बघा इकडे दूर असेल तर दार उघडू नका. बघा नाही हा नाही ना, मग जाऊन टाका. मागच्या वेळेस तो आला ना, भयानक तो डोळ्याला त्रास होत होता. तो खूप भरून जात होता नेमके आपल्या याच्यात. Anyway, मंत्र 10 मध्ये आपल्याला परत रिपिटेशन आलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये गीतेच्या कशा प्रकारे आपल्याला विद्येचा विकास कसा व्हावा करावा याबद्दल दिलेलं आहे. आता राहू दे, तुम्ही उडू नका, दार परत येईल. हा ठीक आहे, असू दे, आता बसून तो गेला ना परत. तर हे मुद्दे वाचून घ्या, महत्वाचे मुद्दे. तर प्रभुपाद लिहितात 11व्या अध्यायामध्ये कशा प्रकारे निसर्ग नियम इतके निर्दयी आहेत की ते कोणीही मृत्यूच्या तावडीतून सुटू शकत नाही. परत त्याच्यावर आलं की कशा प्रकारे पहिले सगळ्यांना मृत्यू येतोच आहे, पण आपण ही तथाकथित शैक्षणिक प्रगती काय करते, अणुबॉम्बाचा शोध करते की ज्याच्यात एका त्याच्यात सगळे अजूनही सगळे मारले जातात. म्हणजे प्रगती होत नाही, यादोगती आहे. आपण काय करायला पाहिजे की आजारपण, म्हातारपण किंवा मृत्यू, आय मीन आजारपण किंवा म्हातारपण, आय मीन आजारपण कसं बरं करता यावं याच्यावर संशोधन करायला पाहिजे, हे की नाही. पण अणुबॉम्बचा शोध करून काय करतो आपण, मृत्यूला काय करतोय, सामूहिक रूपी सगळ्यांना देतोय. तर हा एक पॉईंट होता. तर तिथे येतं हा पॉईंट की जर जीवनाच्या संघर्षात विजय मिळवण्यासाठी आपण काय करायला, एकांगी प्रयत्न करू नये. आपल्याला काय करायला लागेल, भक्ती मार्ग स्वीकारून जर अमरत्व प्राप्त करायचं असेल तर आपल्याला या भौतिक जगातील आसक्ती सोडायला लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, भगवत धामाबद्दल आसक्ती निर्माण करायला लागेल. आपल्याला सध्या काय वाटतं, अरे भगवत धामी गेला म्हणजे मेला. मेला म्हणजे त्याला काय वाटतं की अरे लॉस झाला. भौतिक गोष्टी सोडून जेव्हा आध्यात्मिक जगात व्यक्ती जातो तेव्हा ऍक्च्युली तो सगळ्यात सुखी झालेला आहे की नाही. तर ती आसक्ती निर्माण करणे की भगवत धाम हे आपलं ऍक्च्युअल घर आहे. पण तरी लोक सेम टॉपिक प्रभार देतात की हे जे अविद्या किंवा हे अविरत इंद्रिय तृप्ती करण्याची जी संस्कृती आहे ती म्हणजे काय आहे की आपला शरीरात जे आहेत, आपल्याला एक काय तापमान, शरीराचं तापमान हे 98.6% असेल तर आपण काय निरोगी ठरतो. पण ही जी संस्कृती आपलं काय करत आहे, 107 पर्यंत आपलं टेम्परेचर त्याच्या वरती पण नेत आहे, ताप वाढवत आहे तो. ही संस्कृती तशी आहे, असंतुष्ट संस्कृती. म्हणून प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे इंद्रिय भोग हा हे जीवनाचं, मनुष्य जीवनाचं ध्येय नाही आहे. इंद्रिय हे जे आहेत हे संतुलित असायला पाहिजे. इंद्रिय भोग संतुलित करणे, जसं अ, आपलं इंद्रिय भोग पूर्णपणे संपुष्टात पण आणू शकत नाही आपण. काय करणे, संतुलित करणे. जसं आपलं तापमान एकदम कमी झालं तरी पण मृत्युमुखी पडतो आणि वाढला तरी मृत्युमुखी पडतो. टेम्परेचर फक्त 98.6 तेवढाच बॅलन्स ठेवलं तर तो निरोगी राहतो. त्याच प्रकारे आपल्याला सगळं काही सोडायचं नाहीये. शरीराच्या निर्वाहासाठी लागणारे कार्य बंद न करता काय करायचं आहे, परिस्थितीचा जितका फायदा करता येईल तितका करून घ्यावा, बॅलन्स करून. आणि तापमान अ, संतुलित ठेवा आणि आपल्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून काय करायचं आहे, कशा प्रकारे या बंधनातून मुक्ती मिळू शकतो त्याच्यावर आपलं मेन
कार्यरत करणे ठेवणे, हे मेन काम. तर 98.6चं ते, तर आपण बऱ्याचपैकी त्याच्यावर चर्चा केली की कशा प्रकारे जे भौतिक जगाची तुलना कशी एका अंडाप्रमाणे केली आहे किंवा नारळाप्रमाणे केली. नारळ बघितलं आपण, तर नारळामध्ये अर्ध अर्ध पाणी असते आणि अर्ध खाली असतो, म्हणजे तो रिकामा असतो पण आतमध्ये अंधाकार असतो. त्याच प्रकारे हा संपूर्ण ब्रह्मांड पण त्या नारळासारखा आहे, हे की नाही. तर त्यात हे जे 14 लोक आहे हे सगळे अंधकारात आहे. पण भगवंतांनी कृपा म्हणून आपल्याला सूर्य आणि चंद्र दिले, की जे प्रकाशमान आहे. तर त्या अंडा किंवा ब्रह्मांड किंवा या नारळात बघून प्रभुपाद लिहितात की त्यात उजेड आहे, प्रकाश आहे. तर यात जे वेद वादरता किंवा उपासक, इतर देवता उपासक, इतर जे उपासक आहे 14 लोकांमध्ये भूलोकापेक्षा स्वर्ग लोक चांगला आहे, हे म्हणणारे, त्यांनी हे म्हणणारे जे लोक आहेत त्यांना समजणे आवश्यक आहे की इव्हन तोही अंधकारमय प्रदेश. आपण भागवत एकदम कशा प्रकारे असा चित्रपट आहे हा, की तो दाखवतो की इव्हन तिथे पण काय चाललेलं आहे, की स्वर्गात पण देवतागण जे आहे ते कधी कधी असुरांकडनं पराभूत होतात, आहे की नाही, आणि त्यांना पण पळावं लागतं. तर तिथे असं पूर्ण सुखमय जीवन नाहीये. कारण काय, आ ब्रह्म भुवनाव लोक सगळीकडे, सगळ्यांना हे आहेत जन्म मृत्यू जरा व्याधी. त्याचं ग्रेडेशन कमी होतं. तो ताप आहे कमी होतं, पण आहे सगळ्यांना. म्हातारपण आहे, सगळ्यांना मृत्यू आहे, थोडाफार त्याची क्षमता कमी आहे, पण आहे मुळात. पुढे लक्षात ठेवणे की या नारळ रूपी जे भौतिक त्याच्यात आपलं ध्येय नाही ठेवणे, आपलं वैकुंठात काय करणे, प्रयत्न आपले वैकुंठ गाठण्यासाठी हवे. म्हणून उपनिषद नेहमी काय सांगताय की सर्वसामान्य व्यक्ती जे म्हणतात स्वर्गवासी टमका टमका, हे की नाही, तर ते ते ध्येय नाही, वैकुंठवासी पाहिजे, लाईक दॅट. तसं मी मागे पण म्हटलं की एक कोणीतरी हे म्हटलंय की काय, अं, विसरलो मी, स्वर्गात जाऊन नरकाचा पत्ता देत, असं काहीतरी आहे ते, मीच विसरलो होतो. की लोक जे आहे ते प्रत्यक्षात जगामध्ये काय करतात, पाप कर्म करतात आणि मेल्यानंतर काय लिहितात, स्वर्गवासी. तर तो शोधायला समजूत गेला की याच्याकडनं पैसे घ्यायचे, स्वर्गात जातो सापडतच नाही तो, तिथे कसं तो नरकात गेलाय तो. तर हे तिथेही त्यांना सोडत नाही ते, सोडणारे पैसे घेतले तर घेतले, इथेही मला लुबाडलाय, कारण स्वर्गात तर नाहीच आहे तो. त्या प्रकारे हे गणित आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे ज्ञान प्राप्त करायचं धीर पुरुषांकडनं करा. तर आज गुरु शिष्य परंपरेत आलेल्या व्यक्तींना व्यक्तींकडनं काय करणे, ज्ञान प्राप्त करणे. तर धीर म्हणजे काय, की जो आपल्या प्राकृत जगात जे काही परिवर्तन होत आहे त्यांनी तो गोंधळून जात नाही, त्याला म्हणतात धीर व्यक्ती. त्याला माहित आहे हे होणारच, कारण काय, हे दुःखालय आहे आणि अशाश्वत आहे, कुठलीच गोष्ट राहणार नाही. त्यामुळे तो गोंधळून जात, त्याच्याकडनं ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. तेव्हा कुठे आपल्याला योग्य मार्ग सापडेल. नाही तर आपण असंच म्हणू, यांना हा देव आहे किंवा या भौतिक जगात वर ऊपर के लोक आहे उधर जाने का, असेच आपण फसवतो. प्रभुपाद लिहितात की जनरली लोक हे म्हणतात यथो पद तथो मत, कोई भी मार्ग पकडो वो अच्छा है. तर असं कसं होणार, तुम्ही कलकत्त्याचं तिकीट काढलं तर कलकत्त्यालाच पोहोचणार, मुंबईला थोडी पोहोचणार तुम्ही, है की नाही. थोडं नाही नाही, इसकी पूजा करो उसकी पूजा उसकी, आप भगवत धाम जाने वाले, सब सेम, सब समान देवता है. काय म्हणतात ते, सब समान आहे, सब भगवान आहे, सब भगवान. म्हणतात असं तसं तसं नाही. सगळं सर्व देवी देवता जे आहेत ते एक, जे काही 33 करोड देवी देवता जे आहेत ते या भौतिक जगाचं पालन पोषण करतात, इन द सेन्स त्यांना त्याकडे मॅनेजमेंट दिलेलं आहे अलग अलग, पण तेही या भौतिक जगात आहे.
जसं आपण बघितलं नारळात आहे. तेही तटस्थ शक्ती आहे. कारण या सगळ्या भौतिक जगामध्ये जेही आहे ते तटस्थ शक्ती. इव्हन ब्रह्मा पण तटस्थ शक्ती. आलं लक्षात? कारण जीव आहेत ते. जीव म्हणजे तटस्थ. तर हे ज्ञान कोणाकडनं द्यायचं? धीर मनुष्य जो सांगतोय की ऍक्च्युली मी स्वयं निर्माण केलेलं नाहीये हे. मला गुरु शिष्य परंपरेद्वारा जो दे सांगतो तो धीर मनुष्य, जो विचलित होतो. नाहीतर तो अधीर होईल. ज्यांच्याकडनं आपण ऐकू आपण ते आपण काय होईल? अधीर होऊन जाऊ. म्हणून काय करणे? दुसरा एक कन्सेप्ट आहे जो खूप प्रमाण हे आहे की अरे ठीक आहे देवता सोडा, तेवढा मानव सेवा ही माधव सेवा आहे. काय म्हणतात ते? अरे सबकी सेवा करो, हो गया, भगवान की सेवा ही है ना, भगवान थोडी यहाँ पे है. काय करा? सर्व मानव जातीची सेवा करा. तीच काय भगवंतांची. प्रॉपर लिहितात जसं अरे एक झाड आहे, त्या झाडाला समजा तुम्ही पूजा करता म्हणजे झाडाला तुम्हाला काय करणे? खुश करणे तर काय करणे? पाणी कुठे टाकणे? मुळाला टाकलं तर पूर्ण झाडाला पाणी मिळेल. झाडाच्या प्रत्येक अंशाला पाणी मिळेल. हे की नाही? तर त्याच प्रकारे जे भगवंतांना जेव्हा आपण प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू तो समस्त जनता सगळे संतुष्ट होते. पण समजा तुम्ही झाडाच्या फांद्यांना, फुलांना किंवा पानांना पाणी टाकत असेल तर झाड सुकून जाईल. अख्खं झाड सुकून जाईल. ते कधीच होणार नाही. म्हणून मानव सेवा माधव सेवा होणार नाही. पण माधव सेवा केल्याने ऑटोमॅटिक सर्व मानव सेवा होईल. कशी होईल? कारण इनफॅक्ट असं लिहिलं की इव्हन व्हॉट अबाउट मानव सेवा, सर्व देवी देवता पण खुश होतात. का? कारण ते त्यांचे अंश आहेत. तर फुलं फळं सपोज त्यांनाही पाणी मिळतच आहे की नाही? ते खोडांना पण मिळत आहे. म्हणून लिहिलंय की अच्युत इज्जा जी आहे, अच्युत श्रीकृष्ण यांची जी पूजा केली तर त्यांनी आपल्याला काय झालेलं आहे? सर्व इतर सर्व देवी देवता समस्त देवी देवता प्रसन्न होते. कारण तेही जे आहे ते यज्ञ प्रसाद खाऊनच काय होतात? संतुष्ट होतात. जे विष्णू प्रसाद. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. तर हे आहे की वैद्यकीय सेवा, समाजसेवा, शैक्षणिक सुविधांनी मानव समाजाची सेवा करायची असेल तर बेसिकली काय करावं? आपण पण करतो. तो काय करणार त्याला? त्याला आध्यात्मिक स्वरूप द्या. जसं आपल्याकडे काय भक्ती वेदांत हॉस्पिटल आहे. तो वैद्यकीय सेवा चालू आहे पण त्याच बरोबर काय देतात त्याला? ज्ञान देतात की तू हे शरीरच नाहीये, तू आत्मा पण आहे. तर शरीराची अशा प्रकारे उपयोग काळजी घ्या की ती तुम्हाला मदत करेल. काय करेल? आध्यात्मिक प्रगती. आणि फूड द्यायचं आहे, अन्नदान. तर काय देणे? प्रसाद देणे जे त्याचं अंतःकरण शुद्धीकरण करेल. हे की नाही? त्याची विचारसरणी बदलेल. तर ही सेवा केल्याने तर त्याला आध्यात्मिक स्वरूप दिलं तर त्याचं पण प्रगती होईल. त्या त्या ती ऍक्च्युली सेवा आहे. तर या कलाच्या युगात भगवंतांची पूजा करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे भगवत लीलांचं श्रवण करणे. आणि या या श्रवणाने बेसिकली कोणीही ऍक्च्युली मुक्त होऊ शकतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारे कलियुगात असं नाही की अरे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र किंवा संन्यासी हे नाहीये की जो कोणी प्रॉपरली नित्यम भागवत सेवा श्रवण करतोय आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने नवविध भक्ती करतोय तो शुद्ध होईल आणि नित्यधामात तो प्रवेश मिळेल. भगवंतांचं नित्यधाम म्हणजे आपण हा कन्सेप्ट बघितला की एक पाद विभूती आणि त्रिपाद विभूती. ते समजा संपूर्ण समस्त काय म्हणले आपण जीव बघितले तर त्यात भौतिक जगात असणारे जीव जे आहेत हे काय आहेत? एक चतुर्थांश आहेत. तीन चतुर्थांश पुढे भगवत धामात आहे. उदाहरणार्थ जसं आपण म्हणतो अरे हा गेला भगवत धामात तर माझं काय होईल? माझी जागा घेऊन टाकेल. असं नाहीये. तिथे अमाप जागा आहे. जसं आपण बघतो की मुंबई शहरात सपोज
किती लोकसंख्या आहे, जे काय असेल 2 करोड. आणि त्याच्यात जेल किती आहे मुंबईमध्ये? 4-5 आहेत काय, जे काय असेल एकच आहे, बायाकडे आहे. त्यात किती संख्या आहे, किती आहे? किती आहे तरी? 1,000, 2,000, 5,000? हा, 10,000, 20,000. तर 20,000 आणि मुंबईमध्ये किती आहे? करोड आहेत की नाही? तर काही तुलना आहे का काही? आलं लक्षात? तर यांनी आतमधल्यांनी विचार करा का अरे बाहेर गेलो तर मला म्हणजे याच्यापैकी हा गेला तर माझी जागा घेईल, असं आहे का? तर नित्य मुक्त हे भरपूर प्रमाणात आहे. 3/4 लोक काय भगवंतांसोबत लीला करतात आहे तिकडे. हे थोडे तुटपुंजे आपण लोक इकडे काय करतोय? बहुतेक करशती करशती म्हणजे संघर्ष करतोय. तर 1/5 म्हणजे 1/4 इथे जी आहे ही विभूती इन द सेन्स भौतिक जग, त्याच्यामध्ये आपण आहोत. आणि त्रिपाद विभूती जी आहे ती श्रेष्ठ आहे, जी 3/4 आध्यात्मिक जगात आहे. जे वैकुंठ खूप मोठा आहे, आपल्या अचिंत्य आहेत. हे भौतिक जगत आपल्याला माहित नाही किती मोठं आहे. माहित आहे आपल्याला वाटतं हा हे पृथ्वी आहे, अरे असे म्हणजे अनलिमिटेड असे काय प्लॅनेट्स आहेत तिथे. हे या विभूती समजतात. म्हणून आपल्याला भगवंतांचं जर अचिंत्य शक्ती जाणायची असेल तर काय करणे? शास्त्रातील जे नियम आहेत, म्हणजे बेसिक शास्त्राने जे दिलेले आहे, आदेश दिले त्याचं आपली शैक्षणिक बुद्धी न वापरता काय करणे? पालन करणे. आपण त्याच्यात काय करतो? फाटे फाडत होतो, हे कसं काय, ते कसं काय. जसं उदाहरण दिलंय की विश्वरूप एक हे अं, देवतांचे गुरु होते. त्यांना 3 मुख होते. एका मुखाने ते काय करायचं? सोमरस पाहिजे, दुसऱ्या मुखाने वाईन म्हणजे दारू प्यायचे, आणि तिसऱ्याने अन्न खायचे. एवढे अरे 3 कसे काय असू शकतात? तर याच्यात चर्चा करू नये. हे शास्त्रातून दिलेलं ज्ञान आहे. तर हे आपल्यासाठी अचिंत्य आहेत, कारण आपण या आता आपल्यापैकी भारत देश पण सोडून कोण कोण गेलेला आहे कुठे? बरेच कमी कमी जण आहेत. आणि गेले तर किती राज्यात गेलो आपण, किती देशात गेलेलो आहे. त्या देशापलीकडे अंटार्क्टिकाला गेलो कधी? आता बेसिकली आपल्याला पूर्ण हे पृथ्वी माहित नाहीये. तर स्वर्ग लोकातील लोक कसे जगत आहेत आपल्याला कसे माहित पडतील? म्हणून काय करणे? आपली कमकुवत बुद्धी न चालवता काय करणे? फक्त पालन करणे, त्याने अनुसरण करणे, त्याने आपलं काय होईल? प्रगती होईल. म्हणजे अरे कसं काय एवढे काय मोठे कसे काय असू शकतात? वैकुंठ मोठा कसा असू शकतो? हे की नाही? मला एकच गोष्ट माहिती आहे, मोठा म्हणजे काय? मुंबई, जिथे राहायला जागा नाही. असं आपण काय करू शकतो? तुलना काही पण करतील लोक. कारण ते कशी तुलना करतील? अरे तुमच्या मुंबईतच एवढे 1,000, 2,000 तुमचे भक्त आहे, तर तिकडे कसे काय असतील? काय काय म्हणतील ते? जर भक्त तिकडे जास्त आहे तर इकडे कमी का बरं आहे? काही पण लोक निष्कर्ष काढतात. तो मंत्र 15 मध्ये एक कन्सेप्ट येतो की भक्त म्हणतो, हे भगवंता तुमचं जे मुख आहे ते काय केलेलं आहे? तुमच्या एफल्जन्स म्हणजे तुमच्या कांतीने काय झाकल्या गेलेलं आहे. ते ती कांती दूर करा म्हणजे मी तुम्हाला तुमचं दर्शन होईल. याने काय कळतं आपल्याला? आपण परम सत्य बघू की परम सत्य हे निराकार पण आहे आणि साकार पण आहे. तर निर्विशेष जे आय मीन भगवंतांचं जे तेज आहे त्यालाच म्हणतात काय? भ्रमण. तर तेजाला आकार नाहीये, हे की नाही? म्हणून ते निराकार आहे. पण त्याला स्त्रोत आहे. स्त्रोत म्हणजे तेज आपोआप नाही आलं, त्या व्यक्तीचा म्हणजे भगवंतांचा आहे, भगवान. आणि जे सर्वव्यापी आहे, सगळीकडे उपस्थित आहे, परमात्मा रूपी. आणि त्यांची कांती ही आहे भ्रमण. तर हा कन्सेप्ट जाणणे म्हणजे हे तिन्ही गोष्टी जाणणे म्हणजे परम सत्य जाणलेला व्यक्ती. त्याचं उदाहरण आपण बघू की जो म्हणणार, अरे मला आगगाडी माहिती आहे. तर आगगाडी काय माहिती? अरे ती शिट्टी शिट्टी आली की ते आवाज, कुकरची पण शिट्टी येते.
तसं नाही, तर शिट्टी बाहेर आलेली आहे आणि धूर येतोय, त्याचा संकेत आहे की आघाडी येते. पुण्याने दुरून दिसतंय की एक मागे एक काय डबे आलेले आहे आणि शिट्टीचा आवाज येतो आणि धूर निघतोय थोडा, हा ही आघाडी आहे. हेही बरोबर आहे, पण पूर्ण सत्य आहे का ते? त्याच्या त्याच्या समोर त्याला काहीच माहित नाही. पण तुम्हाला माहिती आहे, अरे हे जे यंत्र आहे बेसिकली, की इथून एक व्यक्ती जे आहे ते आतमध्ये बसले आपापले कार्य करतात आहे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात आहे, त्याला म्हणतात आघाडी. तर जो हे सगळं जाणतो, आघाडीचा मेन उद्देश जाणतो की ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकांना जाऊ नेते, व्यवस्थित नेते. आणि त्याच्यात डबे असतात, ते एकमेकाला जोडले असतात आणि त्याच्या इंजिन मधून आवाज येतो आणि धूर निघतो. याला म्हणतात पूर्ण आघाडी जाणणार. म्हणून जसं परमसत्य जाणणे म्हणजे काय, तर लास्ट ज्याला ज्याने भगवंतांना जाणलं नाही, तर त्याला तो परमसत्य जाणलंच नाही. म्हणून पहिले की भगवान काय, सच्चिदानंद विग्रह साक्षात पुरुषोत्तम भगवान आहे आणि ते स्वतःचा विस्तार करू शकतात, केलेला आहे त्यांनी परमात्मा. आणि ते एवढे तेजस्वी आहेत की त्यांचं तेज सगळीकडे फैललेलं आहे, त्याला भ्रमण म्हणतात. त्याच्या कोपऱ्यात आपलं हे अस्तित्व आहे. हे जो जाणतो त्याला म्हणतात परमसत्य जाणणारा, तो पूर्ण साक्षात्कारी व्यक्ती. आणि आपण सूर्याचं उदाहरण नेहमी बघितलेलं आहे. हा जो, तर हे जे व्यक्ती आहेत भगवंत वैकुंठाचं म्हटलं आपण, त्रिपाद विभूती आहेत तिथे भगवान साक्षात आहेत. मग हे नित्य मुक्त जे आहेत ते करतात काय त्यांच्यासोबत, तिथे त्यांचं कार्य काय, ते त्यांच्याशी सेवा करतात, त्यांची आदान प्रदान काय आहे? सेवा. मुख्य पाच रसांमध्ये शांत, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य, बाकी पण आहेत जे सपोर्टिव्ह सेकंडरी रोल. पण मुख्य याच्यात काय होत आहे त्यांची, प्रेममयी दिव्य प्रेममयी सेवा होते. आणि हे आपलं काय आहे, वास्तविक स्वरूप आहे, कुठले जे काय असेल आपण. आणि त्यापूर्वी प्रभुपाद, आय मीन तात्पर्य लिहितात की पुढे वैकुंठात जायच्या आधी आपल्याला पहिले हे विश्व कशा प्रकारे निर्माण झालंय, कशा प्रकारे त्याचं पालन पोषण होत आहे हे जाणणे आवश्यक. की हे पुरुषावतार, तीन पुरुषावतार जाणणे आवश्यक आहे. पुरुषावतार कोण आहे? तर फर्स्ट थिंग आहे कारणोदकशाही विष्णू, की भगवंत जे आहेत हे भगवंत महाविष्णूंच्या रूपात आले, त्यांना महाविष्णूला कारण उदकशाही विष्णू म्हणतात, जे काय पहुडलेले आहेत आणि त्यांच्या रोमरंध्रातून काय असंख्य ब्रह्मांड बाहेर निघतात. श्वास घेतला की आतमध्ये, श्वास सोडला की बाहेर. आणि त्यांचा कटाक्ष टाकून काय होतात आहे, त्या विविध ब्रह्मांडामध्ये, आय मीन विविध प्रकारचे जीव जातात. आणि जीव जाण्याच्या आधी पहिले भगवंत त्या त्या ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू, नेक्स्ट गर्भोदकशाही विष्णू म्हणून काय होतात आहे, एक्सपांड, जे विस्तारित होतात आहे. आणि या गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीतून जे कमळ येतो त्याच्यात 14 लोक ब्रह्माजी बनवतात आहे. आणि ज्या कटाक्षाने जे ज्या 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 ब्रह्मांडामध्ये जे जे जीव गेले होते त्या जीवांना ब्रह्मदेव काय करतात, विविध प्रकारचे शरीर प्रदान करतात, प्रजापिता. आणि ते प्रयत्न करतात सुखी होण्याचा. त्या सुखी होण्यात त्यांचा साक्षी आहे प्रत्येक, कोण आहे ते, तर गर्भदक्ष विष्णू आपला विस्तार क्षीरोदक्ष विष्णू म्हणजे परमात्म्यामध्ये करतात, जे सगळीकडे आहे, सर्व सगळीकडे सगळ्यांच्या हृदयात आहे. या तिघांना म्हणतात पुरुष अवतार. तीन विष्णू, नारळदक्ष विष्णू, गर्भदक्ष विष्णू आणि तर प्रत्येकांत आणि क्षीरोदक्ष. त्या प्रत्येकांचं कार्य काय आहे, विविध प्रकारे काय करतात, कुठे कुठे त्यांचं अस्तित्व आहे ते जाणणे आवश्यक. परत 16 मध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे भक्त आणि आय मीन भगवंत आणि जीव यांच्यामध्ये फरक देताना सूर्य आणि सूर्याची किरणाची काय दिलेली आहे, उपमा दिली, तुलना दिली. गुणात्मक दृष्ट्या सूर्याची किरण आणि सूर्य समान आहे, पण परिणामात्मक दृष्ट्या ते वेगळे आहे. आणि त्यात 16 मध्ये भगवान हे जे आपण बघितलं,
याचा दुसरा पण अर्थ दिलेला आहे. पहिला भगवंताचा अर्थ काय? षड ऐश्वर्य पूर्ण, की ज्ञान शक्ती ऐश्वर्य बळ प्रभाव ऐश्वर्याचं समजण्याचं वीर्यस्य यशस्य श्रिय ज्ञान वैराग्य, हे ज्यांच्याकडे पूर्णता आहे त्यांना म्हणतात भगवान. आणि दुसरा अर्थ काय दिला भगवंतांचा 92व्या पेजवर? भ म्हणजे, भ चे दोन अर्थ दिलेले आहे मंत्र 16 मध्ये. एक दोन तिसरा पॅराग्राफ. पहिला अर्थ भवचा आहे, जो पूर्णपणे पूर्ण रूपाने पोषण करतो. भरण, भरण करणारा भ. आणि दुसरा अर्थ आहे पालक. आणि ग म्हणजे मार्गदर्शक, नेता किंवा सृष्टा. आणि वान म्हणजे सर्व प्राणी त्यांच्या स्थित आहेत, हे असे, त्यामुळे याला म्हणतात भगवान. तसे दोन अर्थ दिलेले आहेत. जो सर्वांचं पूर्णपणे पोषण करतो, मार्गदर्शक आहे, आणि जो सगळ्यांच्यात स्थित आहे, ते आहेत भगवान. आणि मंत्र 17 मध्ये आपण बघतो आहे की कशा प्रकारे आपलं जे भौतिक अस्तित्व आहे हे एका वस्त्राप्रमाणे आहे. सुंदर त्याचं हे दिलेलं आहे की कशा प्रकारे वस्त्र जे आहे त्याला काहीतरी कालमर्यादा असते, क्षणभंगूर आहे हे, कालांतराने त्याचा नाश होणार आहे. पण जीवात्म्याचा नाश होत नाही. व्यक्तीचे हजारो कपडे तो बदलतो, पण व्यक्ती तोच राहतो. त्याच प्रकारे आत्मा हा हजारो शरीरे बदलतो, तो तो संपत नाही. तो जसा व्यक्ती कपडे बदलतो, वस्त्र बदलतो, तसा आत्मा शरीर बदलतो. जर व्यक्तींची वस्त्र खराब झाल्याने, नाश झाल्याने व्यक्ती नाश पावत नाही, त्याच प्रकारे व्यक्तींची शरीरे नाश पावल्यावर, आत्म्याची शरीरे नाश पावल्यावर आत्मा नाश पावत नाही. हे ज्ञान आपल्याला बघितलं की निसर्गामध्ये व्यक्तीच्या इंद्रिय भोगाच्या प्रवृत्तीप्रमाणे त्याला वस्त्र मिळतं. जसं वाघ, याला काय खायचंय? मांस खायचा, रक्त प्यायचं, त्याला तसंच वस्त्र मिळालं. मगरीला जिभेची गरज नाही, त्याला ते वस्त्र मिळालं. पक्ष्यांना त्यांचे विविध प्रकारचे इच्छा आहेत, त्यांना तसं शरीर आहे, तसं वस्त्र, हे वस्त्र आहे, ठीक आहे नाही? तर हा पोशाख आहे समजणे आवश्यक आहे. पोशाख म्हटलं की आपण त्याला जास्त आसक्त होणार, पण पोशाखच मी आहे समज. जसं लोक म्हणतात माझ्या कारला एक खरोच पण आली तर मी त्याचा जीव घेतो, म्हणजे काय, काय समजले की कार आणि माझ्यामध्ये काही फरक नाही. पण ऍक्च्युली आहे का काही? तो कार वेगळे आहे, तो कारला काही पण झालं तर त्याला काहीच होऊ शकत नाही. पण अशी परिस्थिती आलेली आहे की पोशाखाला, या शरीरात आपण आपलं अस्तित्व आपण समजतो. तर त्याला हळूवार, ओव्हरनाईट होणार नाही हे. पण ज्ञान, लक्षात, माइंड जे आहे, मन जे आहे, त्याला आपल्याला प्रबळ करावं लागेल. इंद्रिय तृप्तीपासून अनासक्त झाल्यानंतर मन आपल्याला या या भौतिक जगावर प्रभुत्व गाजवण्याची जी वृत्ती आहे त्याच्यापासून आपल्याला काय होईल? हळूवार विरक्ती निर्माण होईल. आणि जे अस्तित्व आपल्याला कशाचं? दुसऱ्यांच्या सेवेत, दुसऱ्यांच्या म्हणजे बेसिकली भगवंतांच्या आणि इतरांच्या सेवेमध्ये. आता काय पाहिजे आपल्याला? सगळ्यांनी माझी सेवा करा. ही झाली भोगवृत्ती. पण जेव्हा तो ऍक्च्युअल स्थितीमध्ये तो म्हणतो ऍक्च्युअली माझं अस्तित्व म्हणजे दुसऱ्याची सेवा करा, भगवंतांची सेवा आणि इतरांची सेवा करा, तेव्हा तो या पोशाखापासून त्यांची तो काळजी घेणार नाही, तो अनासक्त होईल. आता सध्या परिस्थितीमध्ये 24 तास आपला विचार काय चाललाय? पोशाखाला कसं आनंद देणार, म्हणजे शरीर, हाऊ टू बी हॅपी, हे की नाही? कॉन्शियसनेस, चेतना काय आहे? शरीराला व्यवस्थित कसं ठेवायचं, पोशाखाला कसं व्यवस्थित, म्हणजे प्रेस केला पाहिजे, धुणे, त्याला टांगणे व्यवस्थित. पण तुझा आनंद त्या पोशाखाचे वेगळा आहे बाबा, ते नाही लक्षात. तो आत्म्याच्या गरजा वेगळ्या आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. तर या
तर प्रभुपाद लिहितात कशा प्रकारे जेवढी इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जसा तुमच्याकडे पैसा आहे सपोज 10,000 रुपये पडलेला आहे, तर त्याच्यावर तुम्ही ते आपोआप वाढतील का ते? काय करावं लागेल? इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. पण जशी इन्व्हेस्टमेंट तसे रिटर्न मिळतील की नाही? आपोआप ते वाढणार नाही. तसेच भगवत म्हणतात, म्हणजे शास्त्र म्हणतात की कशा प्रकारे आपण आपली चेतना इन्व्हेस्ट करू तसे रिटर्न येतील, हे की नाही? आपोआप चेतना होईल की हा आता मिळताना आता कोणाचं लक्ष द्यायचं अंतकालाची मागणं कृष्णा कृष्ण, ते आपोआप होणार का? नाही होणार. त्याच्यात इन्व्हेस्ट करावं लागेल. तर जसे पैसे आपले आपोआप वाढत नाही, तर चेतना कशी काय प्रगत होईल? पैसे प्रगत होत नाही, इन्व्हेस्ट करावं लागतात. तसे चेतना इन्व्हेस्ट करावं. आता सध्या काय झालं, आपली कृष्ण सोडून सगळीकडे चेतना चालली आहे. जसे शरीरात आणि सगळीकडे चालली, तर ती त्याच्यात डेव्हलप होते ती. हे की नाही? प्रगती होणार जिथे इन्व्हेस्ट कराल तिथे तिथे काय होईल? प्रगती होईल. म्हणून देहाचा त्याग करण्याच्या पूर्वी आपली सफिशियंट इन्व्हेस्टमेंट कृष्णामध्ये झाली पाहिजे. त्यामुळे रिटर्न कृष्ण येईल स्मरणामध्ये. तर ठीक आहे, तो प्रभुपाद म्हणतात की 9 स्टेजेस आहे. एक कुठल्या याच्यातून तुम्ही काय करा, प्रावीण्य मिळवा. नवविधा भक्त. तर उदाहरण दिलं आहे की श्रवणम कीर्तनम मध्ये एक एक व्यक्ती आहे ज्यांनी काय केलेलं आहे, एकामध्ये परफेक्शन प्राप्त केलंय. जसं श्रवणामध्ये परीक्षित महाराज, त्यांना बाकी काही गरज नाही. सुखदेव गोस्वामी यांनी काय केलेलं आहे, गुणगान करण्यात, कीर्तन. अक्रूरजी यांनी प्रार्थना करण्यात, प्रल्हाद महाराजांनी स्मरण करण्यात, पृथू महाराजांनी पूजा करण्यात, लक्ष्मी देवींनी चरण कमल सेवा, हनुमंतांनी वैयक्तिक सेवा, अर्जुनाने मैत्री आणि बली महाराजांनी आत्मसमर्पण. तर या नवविध आपल्याला कुठे ना कुठे काय करणे, इन्व्हेस्ट करणे खूप, की त्या इन्व्हेस्टमेंटने त्यांचं आयुष्य रिटर्न फुल मिळालं, हे की नाही? म्हणून तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्य स्मर्तव्य इच्छता अभयम. म्हणजे ज्याला अभय पाहिजे, अभय म्हणजे भीतीपासून मुक्तता, भूतीपासून मुक्त, भीती नको मला, मुक्तता पाहिजे भीतीपासून. त्याने एकच करणे काय, श्रोतव्य भगवंताच्या लीला श्रवण करा, कीर्तन करा आणि स्मर्तव्य काय करा, स्मरण करत राहा. तेव्हा कुठे काय होईल, अभय मिळेल. अभय म्हणजे चिंता राहणार नाही, कृष्णाबद्दल हे करणे. यालाच म्हणतात आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार म्हणजे शेवटी वस्त्र आहे, आपण वस्त्रात आहोत, पण मी वस्त्र नाही, हे 100% काय म्हणतात त्याला, साक्षात्कार होणे. तर हे फक्त मानव योनीतच शक्य आहे, बाकी कुठल्याच योनीत होणार नाही, शक्य नाही. तर त्यासाठी काय करणे, फर्स्ट थिंग मानवाला सत्वगुण करा, रजो आणि तमोगुणाचा त्याग करा. सत्वगुणात येणे, सत्वगुणात ही हे ज्ञान आपल्याला काय होऊ शकतं, त्वरित आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आणि सत्वगुणात व्यक्ती जो आहे तो त्यांनी आय मीन एका जन्मामध्ये त्यांनी समजा प्रगती केली नाही तरीही नेक्स्ट त्याला काय मिळेल, योगभ्रष्ट जो आहे त्याला दुसरी संधी मिळेल, की भक्तांच्या घरी जन्म किंवा श्रीमंताच्या घरी जन्म, जिथे ऑलरेडी त्याला ताप नाहीये, भक्ती चालू करतो. कारण पूर्वीचा काय बॅकग्राऊंड आहे, त्वरित भक्तीचा कुठला तरी एक आला अंग, तो लगेच आकर्षित होऊन तो चालू करेल. तर हे मानव योनीत त्याला आपल्याला काय एक पूर्णपणे एक कृपा आहे. ठीक आहे ना? अशा प्रकारे हे ईशोपनिषदचे 18 मंत्र आहे. तर याची आपण ही या नवविधा भक्तीचं महात्म्य जाणलं आणि या भौतिक जगात या मानव शरीराचा पूर्णपणे उपयोग केला, तर निसंदेह आपण याच जन्मी शुद्ध भक्त होऊ शकतो. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की
ईशोपनिषदचे मेन मेन मुद्दे आपण चर्चा केलेला आहे. तुम्हाला एक चार्ट दिला होता, हे की नाही, पूर्वी एक चार्ट दिला होता की अपूर्ण इंद्रिय, म्हणजे उदाहरण वगैरे, जसं चार मानवातील चार दोष काय आहेत, है ना. गांधीजी, अरे आपण चर्चा केलेली आहे. चार्ट म्हणजे हे दिलेलं होतं की बाबा, अं, मानवातील चार दोष काय, तर त्याचं उदाहरण काय आहे, है की नाही. चुका करणे म्हणजे कोणी कोणी चूक केली होती, काय त्यांचा अभ्यास पाहिजे मला. गांधीजींनी चूक केली होती, काय चूक केली होती, त्यांना सांगितलं होतं की जाऊ नका इथे तुमचा. तर प्रत्येक मनुष्य हा चुका करणारच, कितीही बुद्धिमान असो, कितीही महान असो. केनेडी किंवा गांधीजी हे किती महान होते, हे की नाही, राष्ट्रपिता होते, पण तरी चुका म्हणजे सगळे चुका करणार, हा एक दोष आहे आपला, हे की नाही. दुसरा, भ्रमात राहणे. आपण म्हणतो की मी शरीर आहे, मी इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे. आपण तसं नाही, आपलं शरीर नाही आहे. तर ह्याला भ्रमात राहणे म्हणतात, हे की नाही. तर अशा प्रकारे हे चार्ट दिलं. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश काय सांगतोय, पूर्णपणे वाचा, एका किंवा दोन शब्दात त्याचं उत्तर नका लिहू, संपूर्ण कन्सेप्ट लिहा. आलं लक्षात, पूर्ण वाक्य लिहा. तुम्हाला तुम्हाला सांगायचं की मला माहिती आहे असं नाही सांगत. पूर्ण लिहिणे की हे याचा अर्थ हा आहे पूर्ण, जशी आपण चर्चा केली की चुका करणे, कोणी काय केली चूक म्हणून, मानव हा चुका करणारच, हा त्याच्यातला दोष आहे. दुसरा दोष, तो भ्रमात राहतो. काय हे सगळं दिलेलं आहे, पण तो आपण तो वाचत नाही आणि लिहित नाही, प्रॅक्टिस करत नाही, आणि एका अक्षरात लिहितो. चुका करणे, गांधीजी केनेडी. हे काय, गांधीजी केनेडी चुका, म्हणजे हे असं लिहिलेलं उत्तर लिहितात लोक. आलं लक्षात, पूर्ण उत्तर लिहिले. समजताय मी काय म्हणताय ते. तर अशा प्रमाणे अभ्यास करा, लिहा, आणि त्याचं मनन करा. आणि आपण सांगू कधी करायचं आपल्याला एक्झाम. हिशोबनिशेष झाल्यानंतर आपण भक्ती रसामृत सिंधू चालू करत आहे नेक्स्ट. परीक्षा दोन्ही याचे आहेत, उपनिषद आणि